आज ना आपण 1 किलो बटरस्कॉच केकचे डेकोरेशन पाहणार आहोत. पण हा जरी केक बटरस्कॉच असला तरी जे डेकोरेशन आहे तर ते रसमलाई केक आहे तर तसे असणार आहे. तर तो आपला हा केक आहे तर तो कसा होतो आहे तर ते आपण पाहूयातच पुढे जाऊन. तर अगोदर हा जो स्पॉन्ज आहे तर तो मी बेक करून घेतलेला आहे आणि त्याच्या ज्या 3 लेयर आहेत तर त्याही बनवून घेत आहे. अगोदर स्पॉन्जच्या कडेने चाकूच्या सहाय्याने थोडेसे कट देऊन घेतले. नंतर दोऱ्याने ते व्यवस्थित असे कट करून घेतलेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता की अगदी सुंदर अशी ही आपली लेयर आहेत तर त्या कट करून झालेल्या आहेत. तर आता या केकचं फिलिंग, क्रम कोटिंग आणि फिनिशिंग आपण करून घेणार आहोत. तर क्रम कोटिंग झाल्यानंतर मी केक थोडासा फ्रीजमध्ये ठेवून देते आणि त्यानंतर फिनिशिंगसाठी घेत असते. त्यामुळे आपला केक जो आहे तर तो एकदम परफेक्ट असा फिनिशिंग होऊन येतो. तर इथे 10x10 या साईजचा मी केक बोर्ड घेतलेला आहे. त्याच्यावरती थोडीशी व्हिप लावून घेतली आणि आपल्या केकची जी पहिली लेयर आहे तर ती ठेवून घेतली. आता शुगर सिरपने आपला केक आहे तर तो सोक करून घेऊयात. शुगर सिरपने आपला केक आहे तर तो एकदम व्यवस्थित असा जो सॉफ्ट आहे तर तो होतो आणि त्यामुळे केकची जी टेस्ट आहे ना तर तीही एक नंबर लागते. तर बघा आता यावरती आपली व्हिपिंग क्रीम आहे तर ती लावून घेतली आणि व्हिपिंग क्रीम व्यवस्थित अशी आता आपण पसरवून घेत आहोत. यानंतर याच्यावरती आपण बटरस्कॉचचा जो क्रश आहे तर तोही ओतून घेणार आहोत आणि तोही पसरवून घेऊयात. तर आपला आता जो सगळ्यात वरची लेयर निघलेली होती म्हणजे फुगीर जो केक होता आपला तर ती लेयर आपल्याला उलट्या साईडने ठेवायची आहे. त्यामुळे आपला केक आहे तर तो एकदम व्यवस्थित असा बसेल आणि फिनिशिंगसाठीही आपल्याला सोपं जाईल. तर बघा आता या लेयरवरतीही मी शुगर सिरपने आहे तर ते सोक करून घेतलेलं आहे आणि याच्यावरतीही जसं आपली पहिली प्रोसेस होती पहिल्या लेयरवरती अगोदर शुगर सिरप नंतर व्हिप क्रीम आणि बटरस्कॉचचं जे क्रश आहे तर त्या पद्धतीने याच्यावरतीही करून घेणार आहोत. आता या केकची सगळ्यात वरची जी लेयर आहे तर तीही ठेवून घेऊयात आणि आपल्याला आता ही नेहमीप्रमाणेच शुगर सिरपने हा केक आहे जर तो व्यवस्थित असा सोक करून घेऊयात. त्यानंतर व्हिपिंग क्रीमने आपला केक आहे तर तो संपूर्ण क्रम कोटिंग करून घेणार आहोत. तर मलाच या कंपनीचं जे क्रश आहे तर ते मी केकसाठी यूज करत असते. त्याचा रिझल्टही म्हणजे त्याची जी टेस्ट आहे ना तर तीही खूप सुंदर अशी आहे आणि ते जे मी क्रश आहे तर ते यूज केल्यापासून माझे जे केकचे जी टेस्ट वाढल्यामुळे कस्टमर्सचे जे फीडबॅक आहेत तर तेही एकदम छान आणि एकदम मस्त असे येत आहेत. तर बघा आता आपला हा केक आहे तर तो अगदी व्यवस्थित असा क्रम कोटिंग करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण केकचं फिनिशिंग पाहणार आहोत. तर आता यानंतर आपला केक जरा थोडासा सेट झाल्यानंतर येलो कलरच्या व्हीप क्रीमने आपला हा जो केक आहे तर तो एकदम व्यवस्थित असा फिनिशिंग करून घेणार आहोत. तर बघा फिनिशिंगसाठी आपल्याला एकदम स्मूथ अशी क्रीम घेणं गरजेचं आहे. तुम्हाला शक्यतो करून अगदी ताजी बनवलेली क्रीमच तुम्ही घेऊ शकता. त्यामुळे व्यवस्थित असं केकचं फिनिशिंग होऊन जातं. इथं मी फिनिशिंगसाठी पॅलेट नाईफनेच क्रीम आहे तर ती लावून घेत असते. तर तुम्हाला शक्य असेल तर पायपिंग बॅगनेच जी क्रीम आहे तर ती लावून घेतल्यानंतर फिनिशिंग करत जा म्हणजे एकदम परफेक्ट असं येतं. जे बिगिनर्स असतात तर त्यांच्यासाठी तर खास जी पायपिंग बॅग आहे तर ती सोयीची पडते. आता मला भरपूर केक मी केलेले आहेत सो त्यामुळे मला सवय झालेली आहे, प्रॅक्टिस झालेली आहे. त्याच्यामुळे एकदम परफेक्ट असं माझं फिनिशिंग येतं. पण बिगिनर असाल तर पायपिंग बॅगनेच क्रीम आहे तर ती लावून घेतल्यानंतर केकचं फिनिशिंग तुम्ही करू शकता. तर बघा आता व्यवस्थित अशी क्रीम लावून झाल्यानंतर मी ते पत्त्याचं पान घेतलेलं आहे आणि त्याने आता आपण व्यवस्थित असं जे केकचं आहे तर ते फिनिशिंग करत आहोत. तर तुम्ही पाहू शकता की त्या पानानेही आपला केक आहे तर तो एकदम व्यवस्थित असं फिनिशिंग होऊन येतो. मग तुम्ही इथे जे फिनिशिंगसाठीचं जे स्क्रॅपर येतं तर तेही तुम्ही इथे यूज करू शकता. आता इथे आपण जे आपलं पॅलेट नाईफ आहे तर त्याने कडेची जी क्रीम आहे तर ती व्यवस्थित अशी हलक्या हाताने ओढून घ्यायची आहे. त्यामुळेही आपलं केक व्यवस्थित असा दिसून येतो आणि फिनिशिंगही परफेक्ट होतं. तर यानंतर मी झिगझॅग स्क्रॅपरने केकच्या कडेने जे व्यवस्थित असं ते स्क्रॅप करून घेणार आहे आणि त्याने डिझाईन बनवून घेणार आहे. तर तुम्ही पाहू शकता की यानेही आपला केक खूप सुंदर असा दिसतो आहे.
आणि त्यानंतर घेतलेलं आहे N1 हे नोझल आणि त्याने आता आपण हे जे रोजेट आहे तर ते बनवून घेत आहोत. इथे मी नूर 1 या नोझलचा यूज केलेला आहे, पण तुम्ही इथे नूर 2 या जरी नोझलचा यूज केला तरीही खूप छान असं जे रोजेट आहे तर ते बनून येतात. त्यानंतर खालचे जे बॉर्डर आहे तर ती बनवण्यासाठी एकदम स्मॉल असं मी स्टार नोझल घेतलेला आहे आणि त्यानेही तुम्ही पाहू शकता की एकदम भारी अशी केकची डिझाईन येत आहे. ही जी डिझाईन आहे तर ती कंप्लीट झालेली आहे आणि आता यानंतर आपण रोजेटवरती रेड कलरच्या जेलने काही डॉट देऊन घेणार आहोत. तर इथे तुम्ही चेरीचाही यूज करू शकता. फक्त माझ्याकडे जी चेरी होती ती खराब झाली होती, सो मी त्या केकवरती यूज केलेली नाही. आणि आता इथे मी जेलचे जे स्पॉट आहे तर ते देऊन घेतले. आता यानंतर काही आपले ड्रायफ्रूट्स आहेत तर तेही मी डेकोरेट करत आहे, कारण त्यांना जी डिझाईन आहे तर ती रसमलाई केकची जशी असते तशी पाहिजे होती. सो त्यामुळे तुम्ही पाहू शकता की एकदम व्यवस्थित असे मी हे जे ड्रायफ्रूट आहेत तर ते डेकोरेट करत आहे. यामध्ये पिस्ता आणि बदाम या 2च प्रकारचे जे ड्रायफ्रूट आहेत तर ते मी डेकोरेट केलेले आहेत. त्यानंतर जो केक आहे तो तुम्ही पाहू शकता की खूप खूप म्हणजे खूप सुंदर असा दिसत आहे. इथे कॅमेऱ्यामध्ये एकदम व्यवस्थित असा शूट झालेला नाही, म्हणजे कलर आहे असा आलेला नाही, पण रिअलमध्ये केक खूप सुंदर असा दिसत होता. तर आता यानंतर हॅपी बर्थडेचं टॅगही मी डेकोरेट केलं आणि तुम्ही पाहू शकता आपला केक खूप सुंदर